कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी येथे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या पक्षाचे पहिले ग्रामपंचायत सदस्य म्हणून टाकळी ग्रामपंचायत पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार सन्मान त्यांच्या वतीने प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं देखील पूजन केलं। प्रसंगी गावातून रॅली काढून नागरिकांना जनजागृती करण्यात आली। या देशाची मालक जनताचे असं देखील ते बोलत होते। त्यामुळे प्रशासनाला प्रश्न विचारा, नेत्यांना प्रश्न विचारा, योग्य व्यक्तीला निवडून द्या, गावातील तरुणांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्या असं मत त्यांनी व्यक्त केलं। प्रसंगी पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचा, कार्यकर्त्यांचा त्यांनी सत्कार सन्मान केला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांची निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड। निर्भय महाराष्ट्र पार्टी ही अवघी 34 महिन्याची पार्टी आहे, जी राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत अशी सामान्य लोकांनी बनवलेली पार्टी आहे। काळ्या टोप्या निषेधाच्या डोक्यावर घालून भारतभर भ्रमण करतोय, जनजागृती करतोय। तर आज पहिला आम्हाला आनंदाचा धक्का भरत जाधवांनी टाकळी बुद्रुक या गावातनं वार्ड क्रमांक 3 मधून कन्नड तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आम्हाला ही गोड वार्ता दिलेली आहे। त्यानिमित्ताने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या बाहुबलामध्ये 12 तींचं बळ यावं, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून इथे पोहोचलेलो होतो। खूप सुंदर कार्यक्रम झाला। 16 महिन्याची कारकीर्द असणार आहे त्यांची। त्या 16 महिन्यामध्ये त्यांनी वार्ड क्रमांक 3 बरोबर पूर्ण गावाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा। त्याचबरोबरीने तालुका स्तरावरची गावातल्या माणसांची कामं ही बिना लाचेची कशी पूर्ण होऊ शकतील याच्यासाठी लक्ष द्यावं। आज युद्धाच्या सावटामुळे आखाती देशातनं पेट्रोलजन्य पदार्थ येत नाही आहेत, कच्चा तेल येत नाही आहे। त्याच्यामुळे आज आम्हाला स्वतःलाही डिझेल मिळायला खूप त्रास झाला। 3 रुपये लिटरला भाव वाढलेले आहेत। पण हे सगळं का होतं आहे तर आम्ही झोपा काढतोय म्हणून होतं आहे। कारण सत्तेला सत्ताधारी सत्ताधीश मिळाला तर त्या सत्तेचं माझं काही घेणं देणंच नाही। या आविर्भावात आम्ही गावातसुद्धा जगतो, तालुक्यालाही जगतो, जिल्ह्यालाही जगतो, राज्यालाही जगतो आणि देशालाही जगतो। तर माझं हे म्हणणं राहील, वाढती महागाई हा काय आज सुरू झालेला रोग नाही। स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाढत्या महागाईचा आपण सामना करतोय, त्याच्यामध्ये होरपळतोय। पण त्याचा विरोध, निकराचा विरोध, कडाडून विरोध करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या मनगटात राहिलेलं नाही, हे दुःख व्यक्त करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना विनम्र आवाहन करतो, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना पगारात भागवा, पगारात भागवा, पगारात भागवा। या सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना नालायकी बंद करा। मतदान विकत घेण्याची फुशारकी मारू नका। तुमच्या छात्या एवढ्या फुगवू नका की त्या फुटून जातील। आणि इतका नालायकपणाने इतका माज करू नका की ही लोकशाही धोक्यात येईल। आणि ही धोक्यात आलेली जी लोकशाही, त्याच्यामुळे ही वाढलेली महागाई आहे। आणि त्या महागाईमध्ये सामान्य माणूस होरपळतोय, तो भ्रमिष्ट होतोय, तो मानसिकदृष्ट्या खचतोय। याच्याकडे लक्ष द्या। आणि प्रत्येकच गोष्ट आपल्याच पद्धतीनं रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा जो काही मदमस्तपणा चालू आहे, मस्तवालपणा चालू आहे, याला नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला जागं व्हावं लागेल। आज गावोगावी अविवाहित तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे। मी बरोबर बोलतोय का? त्यांना मुली देणार कोण? मुलगी केव्हा मिळेल? त्यांना नोकरी मिळाली तर त्यांना चांगली सुरक्षित नोकरी देणार कोण? त्या चांगल्या सुरक्षित नोकरीतनंच तो ह्या महागाईवर मात करू शकेल। पण ना पंतप्रधान ऐकायला तयार आहे। देवा भाऊ, ओ देवा भाऊ, आमच्या ग्रामीण भागातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम द्या, तर तो या महागाईच्या राक्षसावर मात करू शकेल। त्या महागाईच्या राक्षसाला या गावामध्ये तो गाडू शकेल। अन्यथा तो महागाईचा राक्षसच आमच्या या बेरोजगार ग्रामीण युवकांना अख्खा गिळून जाईल, तर त्यांचं लग्नाचे ते स्वप्नच राहून जाईल। तर देवा भाऊंनी याच्यावर उघडा डोळे बघा नीट। देवा भाऊ, सगळीकडे होरपळ सुरू आहे, सगळीकडे होरपळ सुरू आहे।